चला पुढचा एक्झाम्पल आहे दहावीवाल्यांसाठी x + y = 7 आणि दुसरा आहे x - y = -1. हे पण 3 मार्कला विचारलेलं एक्झाम्पल आहे याच्या आधी. आता याला काय म्हणायचं, इक्वेशन 2 आपल्याला लिनियर इक्वेशन दिले. पहिलं जे आहे त्याला 1 मानायचं आणि सेकंड लिनियर इक्वेशनला 2 मानायचं. x + y = 7, x - y = काय आहे -1. तर याला काय मानलं मी, इक्वेशन 1 आणि दुसऱ्याला मानलं इक्वेशन 2. आता इथं काय करायचं, सेम प्रोसेस, ऍड इक्वेशन 1 and 2 म्हणजे 1 आणि 2 ची आपल्याला काय करायची, ऍडिशन करायची आहे. चला, x + y = 7. इथं आहे x - y = -1. आता इथं काय x + x किती येतील, 2x. x प्लस मायनस y कट झाला. 7 + 1 काय येईल, 7 - 1 6. मग x = काय येईल, 3/6/2 म्हणजे x = काय येईल तुमचा 3. x ची किंमत किती भेटली तुम्हाला, 3 भेटलेली आहे. मग आता पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन 1. पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 मध्ये काय टाकायची, तुम्हाला ही किंमत टाकायची, काय आलेली आहे 3. मग इक्वेशन 1 काय, x + y = 7. मग x च्या जागेवर काय टाकायची, 3 + y = 7. y = 7 - 3. आता हे इकडे प्लस आहे, या साईडला जातील तर काय होतील, मायनस होतील. मग 7 - 3 = काय, y = काय आलं 4. y ची व्हॅल्यू काय आली तुमची, इक्वेशन आहे याला x + y = 0, याला इक्वेशन 1 मानायचं. दुसरा आहे 2x - y = 9, याला इक्वेशन 2 मानायचं. बरोबर. मग आता आपलं पहिलं स्टेप काय असते, ऍड इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 आणि 2 ची काय करायचं, चुकला. आता आपल्याला इथं काय करावं लागेल, x + y = 0, याला काय मानलं आपण, इक्वेशन 1. आणि दुसरा आहे 2x - y = काय, 9. आता दोघांना काय करायचंय, आपल्याला ऍड करायचंय. इथं +x आहे -x आहे, दोघंही काय होतील, कट होतील. मग 2x + x किती झाले, 3x. 3x = 9 + 0 किती येतील, 9. बरोबर. मग आता x = 9 काय येईल, 3. मग x = 3 - 3, 3 3 चा किती येतील, 9. किती आले, 3. किती आला आन्सर, इथं 3 आलेलं आहे. x ची किंमत 3 आली तुमची. आता तुम्हाला काय करायची आहे, हीच व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये काय करायची, पुट करायची आहे. काय, पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन 1. पुट व्हॅल्यू इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये टाकायची आहे. सिद्धार्थ अभ्यासकर. आता इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू आपण टाकतो. काय इक्वेशन 1, x + y = 0. मग आता इथं x ची व्हॅल्यू काय आहे तुमची, 3. 3 + y = काय येईल तुमचा 0. मग हा 3 या साईडला आहे, आपल्याला काय करायचं, या साईडला न्यायचंय. मग y = इकडे प्लस आहे तर इकडे काय होईल, मायनस. y = -3. काय आलंय तुमच्या किमती, x = 3 आणि x = -3. पुढील एक्झाम्पल आहे x + 3y = 7. x + 3y = 7, 2x + y = -1. मग आता पहिलं जे इक्वेशन, पहिलं जे 2 लिनियर इक्वेशन आपल्याला दिलेले आहे त्याला पहिल्याला मानायचं 1 आणि दुसऱ्याला मानायचं 2. x + 3y = 7 आणि दुसरं आहे 2x + y = -1. आता पहिल्या इक्वेशनला मी मानलं 1 आणि दुसऱ्या इक्वेशनला मानलं 2. आता आपली पहिली स्टेप जी आहे तर त्याच्यामध्ये काय करायचंय, ऍड इक्वेशन 1 and 2. 1 and 2 ला जर आपल्याला ऍड करायचं असेल तर आपल्याला इथं काय पाहिजे, सिमिलर xy काहीतरी सिमिलर पाहिजे. जर आपल्याला x ची किंमत काढायची असेल तर y इथं सिमिलर टर्म पाहिजे, त्याच वेळेस ती रॅशनलाइज होईल. म्हणून आपण इथं काय करू, इक्वेशन 2 ला काय करू, 3 ने मल्टिप्लाय करू. मग इक्वेशन 2 ला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथे येतील 3y. मग इक्वेशन 2 मल्टिप्लाइड बाय 3. मग आपल्याला काय करायचंय, 3 ने इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय करायचंय. 3 ने जेव्हा आपण इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय करू, 3 × 2 = 6x + 3y = 3 × 1 = 3. किती झाले, 3 × 1 = 3 -3.
मग आता आपण याला जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथे येतील. आता ऍड इक्वेशन 1 and 3. आता हे जे इक्वेशन आलेलं आहे याला काय म्हणायचं आहे आपल्याला 3 म्हणायचं आहे. मग इक्वेशन 1 आणि 3 ला आपल्याला ऍड करायचं आहे. इक्वेशन 1 काय आपलं x + 3y = 7 आणि इक्वेशन थर्ड काय आहे 6x + 3y = -3. आता इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, इथे पण मायनस आहे. मायनस. मग 6x मधून x गेले, किती राहिले. आता इथं आहे 7 + 3. 7 + 3 किती झाले 10 आणि मायनसचं साईन जसं तसं. मग इथं आलं 5x = -10. आता 5 = -10 मग x = -10/5. 5 × 5 5 × 10. x ची व्हॅल्यू आपली -2. काय आलेली आहे x ची व्हॅल्यू -2. आता ही जी व्हॅल्यू आलेली आहे ही काय करायची आपल्याला इक्वेशन 1 मध्ये टाकायची. काय करायची इक्वेशन 1 मध्ये टाकायची. पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन 1. मग आता इक्वेशन 1 मध्ये आपण टाकू x + 3y = काय आलंय 7. मग जिथे जिथे x आहे तिथे तिथे आपल्याला -2 टाकायचं आहे. मग -2 + 3y = 7. मग 3y = हे 2 इकडे मायनस आहे, या साईडला आल्यानंतर प्लस 7 + 2. 3y = 7 + 2 किती झाले 9. y = 9/3. 3 × 3 3 3 9. मग y ची किंमत आली आहे तुमची 3. देन x ची किंमत आहे तुमची -2 आणि y ची किंमत आहे तुमची 3. 3 मार्क्स साठी बोर्डाने विचारलेला हा क्वेश्चन आहे आणि हाच क्वेश्चन तुमच्या प्रिलिम्सला सुद्धा आलेला आहे. पुढील एक्झाम्पल आहे आपलं 4m - 2n = -4. 4m + 3n = 16. आता इथं 2 लिनियर इक्वेशन दिलेले आहेत. या लिनियर इक्वेशन मध्ये फर्स्ट जे इक्वेशन आहे त्याला आपण मानू इक्वेशन 1 आणि सेकंड जे इक्वेशन आहे त्याला मानू आपण इक्वेशन 2. तर मग चला आता पुढे बघू. आता सर्वात पहिली मेथड म्हणजे ऍड इक्वेशन 1 and 2. मग आता आपल्याला काय करावं लागेल ऍड इक्वेशन 1 and 2. कारण इथे आपल्याला कशाच्या किमती काढायच्या m आणि n च्या किमती काढायच्या आहेत. मग इथं आहे पहिलं इक्वेशन आहे 4m - 2n = -4. दुसरं आहे 4m + 3n = 16. मग आता इथे जर आपण ऍड केलं तर 4m काय आले तिथं 4m + -4m मायनस इथं काय येतील मायनस आणि इथे सुद्धा मायनस. 4m गेट कॅन्सल. 3n मधून 2n गेले, काय राहिले फक्त n. n = 16 मायनस काय आले 12. 16 मधून काय झाले 12 गेले, किती आले n = किती व्हॅल्यू आली 12 ची व्हॅल्यू आलेली आहे. मग आता n = किती किंमत आली तुमची 12 ही किंमत आलेली. हीच किंमत काय करावं लागेल तुम्हाला इक्वेशन 1 मध्ये टाकावं लागेल, तेव्हा तुम्हाला m ची किंमत मिळेल. मग आता पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन 1. मग आता इक्वेशन 1 काय आहे तुमचं 4m - 2n = -4. आता याच्यामध्ये जिथे जिथे तुम्हाला n दिसेल तिथे तिथे तुम्हाला काय करायची 12 ही व्हॅल्यू टाकायची. 4m - 2 मल्टिप्लाय बाय काय आलं 12 - 4. मग आता 4m = 12 to the 24 -4. मग आता हे इकडे या साईडला मायनस आहे, इकडे आल्यानंतर प्लस 4m = -4 +24. आता 4m = -24 मधून 4 गेले, किती राहिले 20. m = 20/4. 4 × 4 4 5 20. म्हणून m ची किंमत आलेली आहे तुमची 5. n ची किंमत आहे तुमची 12 आणि m ची किंमत आहे तुमची 5. व्हेरिएबल्स याच्यामधला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. 3 मार्क्स साठी हा क्वेश्चन आलेला आहे याच्या आधी 3 मार्क्स साठी. आणि आता तुमची बोर्डाची जी तुमची स्कूल प्रिलिम्स झाली बोर्डाच्या याच्या आधीची, त्या स्कूल प्रिलिम्स झाली त्याच्यामध्ये सुद्धा हा क्वेश्चन विचारलेला आहे. पहिला क्वेश्चन काय आहे सम ऑफ द प्रेझेंट एज ऑफ द मनीष अँड सविता. म्हणजे मनीष आणि सविता यांचे आताचे वय
इज अ 31 years old. किती वर्ष आहे? 31 वर्ष आहे. मनीष एज 3 years ago. 3 वर्षाच्या आधी मनीषचं वय 4 times द एज ऑफ द सविता. म्हणजे सविताच्या वयाच्या चौपट किती होतं? मनीषचं वय होतं. ॲट दॅट टाइम फाइंड देअर प्रेझेंट एज. म्हणजे आता आपल्याला त्यांचं आत्ताचं वय किती आहे ते काढायचं आहे. मग आता लेट द सविताज प्रेझेंट एज इज इक्वल टू एक्स. आता आपल्याला सविताचं जे आत्ताचं वय आहे त्याला आपण काय कन्सिडर केलं आहे? एक्स. आणि मनीषचं जे आत्ताचं वय आहे त्याला आपण काय केलंय? 31 मायनस एक्स हे कन्सिडर केलेलं आहे. मग आता 31 मायनस एक्स, कारण त्यांनी सांगितलंय की मनीषचं आताचं वय किती आहे? 31 year आहे. मग मनीषचं वय 31 मायनस काय येईल? एक्स येईल, कारण आपल्याला काय करायचंय? प्रेझेंट एज काढायचं आहे. 3 years ago म्हणजे 3 वर्षाच्या आधी. 3 वर्षाच्या आधी मनीषचं वय किती होईल? 31 मधनं 3 मायनस करायचे म्हणजे मनीषचं वय होईल 28 years मायनस एक्स म्हणजे आताचं वय इज इक्वल टू काय विचारलंय त्यांनी? 4 times सविताचे वय. म्हणजे सविताच्या वयाच्या चौपट हे मनीषचं वय तेव्हा होतं. मग 4 times सविता, कारण इथे दिलेलं आहे आपल्याला 4 times एज ऑफ द सविता. म्हणजे सविताच्या वयाच्या चौपट काय आहे? मनीषचं वय 3 वर्षाच्या अगोदर होतं. मग आता मनीषचं वय कन्सिडर केलं आपण मनीषचं वय आहे 28 मायनस एक्स म्हणजे आताचं वय इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय एक्स मायनस 3. मग आता 28 मायनस काय आले? एक्स इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय एक्स म्हणजे 4x. या 4ने काय करायचं? कंसातल्या प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय करायचं. 4 मल्टिप्लाय बाय 3, 4 3 किती आले? 12. मग आता इथे x हा 4x आहे आणि x किती झाले? 5x इज इक्वल टू 28 या साईडला आणले 12 मायनस 28. मायनस मायनस काय होतील? प्लस, म्हणून इथं आलं 40. मग 40 अपॉन 5. 5 1 जा 5, 5 8 जा 40. मग x इज इक्वल टू आहे 8. मग x ची किंमत आपल्याला भेटली 8. म्हणजे सविताचं आताचं वय किती आहे? सविताच प्रेझेंट एज इज इक्वल टू एक्स. म्हणजे सविताचं आताचं वय आहे तुमचं एक्स वर्ष, म्हणजेच किती आहे? 8 वर्ष. मग आता तुम्हाला कोणाचं वय काढायचंय? मनीषचं. मग मनीषचं आताचं जर वय काढायचं असेल तर मनीषचं वय काय असेल? मनीष एज इज इक्वल टू काय आहे? 31 मायनस एक्स म्हणजे 31 मायनस काय आले? 8. 31 मधून 8 गेले, किती राहिले? 23 years. म्हणजे मनीषचं वय 23 years ओल्ड असेल आणि सविताचं वय किती असेल? 8 वर्ष.